आंबट गोड कच्च्या कैरीची पोळी। 3 कैऱ्यो तासलं त्याची बेकला कुकराक लावून 3 शिट्ट्यो काढून उकडून घेतल्या। एका मिक्सराक उकडलेलो गर, पुदिन्याची पानां, चवीपुरता मीठ, एक लिंबू पिळ, वेलची पावडर आणि 1 वाटी साखर मिक्सराक लावून बारीक वाटून घेतलं। नंतर त्या चाळणीत गाळून घ्यायचं। ह्याच्यात तुम्ही चिली फ्लेक्स घातलास तरी चालता, पण लहान मुलांका तिखट नको म्हणून ता घालणो नाही। व्यवस्थित सगळा गाळून घेतलास आम्ही पिक्या आंब्याची साठा घालतो तशी करायची। एकदम भारी लागतात। ह्या कच्च्या कैरीचा म्हणजे तोराचा। कोकणात ह्या पोळीक ना साठा म्हणतात। खूप जण आंब्याचे पापड म्हणतात। तुमका काय म्हणायचं तर तुम्ही म्हणा, पण एकदम चविष्ट लागता, करून खावा। नंतर ताटलेंग लावलंय तेल, थोडा थोडा घालून ना व्यवस्थित पातळ असा पसरून घ्यायचा। उन्हात ठेवलास तर 2 दिवस सुकवा, कडकडीत सुकतात। आणि फॅन खाली ठेवलास तर 3 दिवस नंतर सुकतं। 3 दिवस सुकान झाली सायटीन अशी सुरयन काढून घ्यायची। मस्त येतात। आम्ही एका कोकणात साठा म्हणतो। पिक्या आंब्याची साठा आणि तोरांची साठा एकदम आंबट तिखट भारी लागतं। मस्त सुकली कडकडीत की ती उभी अशी कट करायची, जे रोल करायची आणि डब्यात घालून फ्रिजात ठेवून द्यायची। येता जाता खाऊक एकदम भारी। लहान मुलांक भरपूर आवडतं आणि पुदिन्याचं सुंदर सुगंध येतं। असे आंबापोळी करा, खावा, आवडतली तुमका। आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब।